लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमधील 5 ते 6 विद्यमान खासदारांचा सर्वे हा निगेटिव्ह आलेला आहे आणि त्याचमुळे या 5 ते 6 विद्यमान खासदारांच्या जागी पर्यायी नावांची चाचपणी सुरू झाल्याचं कळतंय। माहितीचा शेवटच्या टप्प्यातल्या सर्वेमध्ये या खासदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचं पुढे आलं। लोकसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर करण्यात आलेल्या सर्वेमधून या संदर्भातली माहिती समोर आली आहे। अतिशय मोठी बातमी, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमधील 5 ते 6 विद्यमान खासदारांचा सर्वे हा निगेटिव्ह आलेला आहे। दरम्यान ते 5 ते 6 विद्यमान खासदार कोण आहेत त्याची नावं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आणि त्याचे पर्याय काय आहेत ते देखील पाहूयात। तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांचं नाव या यादीमधून समोर आलंय। यांना पर्याय छगन भुजबळ यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। यवतमाळमध्ये भावना गवळी यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि त्यांच्या जागी पर्याय म्हणून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चाचपणी केली जाते। तिकडे हिंगोलीमधून हेमंत पाटील, तर याच ठिकाणी पर्याय म्हणून भाजप उमेदवार देण्याची शक्यता ही वर्तवली जाते। रामटेकमध्ये कृपाल तुमाणे यांचाही सर्वे हा निगेटिव्ह आलेला आहे आणि त्याचमुळे पर्याय म्हणून काँग्रेसमधून सेनेत आलेला राजू पारवे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। मुंबई उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तिकर यांचं नाव देखील याच यादीमधून पुढे आलंय। त्यामुळे पर्याय म्हणून बॉलिवूड कलाकारांच्या नावांची सध्या चर्चा आहे। कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांचाही सर्वे हा निगेटिव्ह आल्याचं कळतंय। त्यामुळे पर्याय म्हणून भाजपचे समर्जित घाटगे यांच्या नावाची चाचपणी सध्या केली जाते आहे।